आज आपल्याकडे एका YouTube व्हिडिओचे काही भाग आहेत ज्यात साती आसरांची एक पारंपरिक कथा सांगितली आहे आणि ती सुद्धा एका आजोबा नातवाच्या संवादातून. हो. तर या स्रोतांच्या आधारे आज आपण या 7 अप्सरा ज्यांना कोकणात साती आसरा म्हणून ओळखलं जातं त्याची कहाणी जाणून घेणार आहोत. नक्कीच. स्वर्गातल्या राजकारणापासून ते शाप, मग पुनर्जन्म आणि शेवटी देवत्व मिळवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास तो कसा होता हे आपण पाहूया. ही कथा फक्त मनोरंजक नाहीये बरं का. नाही. यातून आपल्या स्थानिक श्रद्धा, आपली दैवत यांचा उगम कसा होतो हे कळतं. यात इंद्राची महत्वाकांक्षा आहे, नारद मुनींची एक वेगळीच भूमिका आहे हो. आणि मानवी भावनांचं दैवी पातळीवरचं चित्रण. यातला प्रत्येक टप्पा आपल्याला काहीतरी नवीन सांगतो. चला तर मग उघडूया या कथेचा प्रत्येक पदर. तर कथेची सुरुवात होते स्वर्गात. हो, इंद्राच्या महालातून. तिथे 7 अप्सरा आहेत आणि त्यांची प्रमुख आहे कमळावती. आता इंद्राला 33 कोटी देवांचा राजा व्हायचाय हो, त्याची ती महत्वाकांक्षा. आणि त्यासाठी तो एक मोठी योजना आखतो. तो या 7 अप्सरांना सांगतो की त्यांनी आपल्या नृत्याने आणि गाण्याने देवांना इतकं मंत्रमुग्ध करावं. की ते सर्व भान विसरून जावेत. अगदी. इथेच कथेचा खरा गाभा आहे की नाही. कला आणि सत्ता यांचं नातं किती गुंतागुंतीचं असू शकतं हे इथे दिसतं. बरोबर. इंद्रासाठी कला हे सत्ता मिळवण्याचं एक साधन आहे. हो. पण त्या अप्सरांसाठी ती एक साधना आहे. तेच की. आणि जेव्हा साधनेचा वापर साधनासाठी होतो तेव्हा विनाश अटळ असतो. आणि या कामात मदतीसाठी तो आपला आवडता तबलजी सुद्धा देतो. मग कार्यक्रम सुरू होतो आणि तो इतका यशस्वी होतो की देव अक्षरशः अनेक दिवस आपापल्या घरी जायलाच तयार नसतात. हो, ते पूर्णपणे हरवून जातात. पहिल्या दिवसानंतर इंद्र त्यांना घरी जायला सांगतो, पण देव ऐकत नाहीत. ते म्हणतात आमचं मन अजून भरलेलं नाही. शेवटी 5 दिवसांचा सलग कार्यक्रम ठरतो. म्हणजे इंद्राची योजना यशस्वी होताना दिसत होती. बरोबर, तरी तसंच वाटत होतं. पण स्वर्गात देवांची ही अवस्था असताना दुसरीकडे देवलोकात मात्र वेगळंच नाट्य घडत होतं. हो. देवांच्या बायका म्हणजे देव्या काळजीत पडतात. आपले पती 4-5 दिवस घरीच आले नाहीत म्हटल्यावर त्या मदतीसाठी जातात नारद मुनींकडे. आणि नारद मुनी त्यांना एक विचित्रच मार्ग सुचवतात. हो, ते सांगतात की तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर करून त्या तबलजीच्या मनात मोह म्हणजे कली निर्माण करा. पुढचं काम आपोआप होईल. पण मला एक प्रश्न पडतो की नारद मुनींनी सरळ जाऊन इंद्राला का नाही समजावलं? त्यांनी हा असा आडमार्ग का निवडला? कारण नारदांची पद्धतच ती आहे की नाही. अच्छा. ते थेट संघर्ष टाळतात, पण एका लहानशा ठिणगीने मोठे बदल घडवतात. त्यांना माहीत होतं की इंद्राला त्याच्या चुकीची जाणीव व्हायला हवी आणि त्यासाठी हा धक्का गरजेचा होता. म्हणजे थेट उपदेशाने जे साधलं नसतं ते अनुभवातून साधणार होतं. अगदी. हा एक प्रकारे शॉक ट्रीटमेंट होता. अच्छा. तर देव्यांच्या शक्तीमुळे तबलजीच्या मनात स्वार्थ आणि गर्व निर्माण होतो. त्याला वाटू लागतं की अरे, माझ्याशिवाय तर हा कार्यक्रम होऊच शकत नाही, मग मला काहीच बक्षीस का नाही. आणि याच विचारातून तो एक भयंकर पाऊल उचलतो. एके दिवशी जेव्हा अप्सरा रांजणडोहात आंघोळीसाठी जातात तेव्हा तो त्यांचे कपडे झाडावर लपवतो. हो, आणि कपडे परत करण्यासाठी तो कमळावतीकडे एक विचित्र मागणी करतो की कार्यक्रमाच्या शेवटी तिने त्याची पत्नी व्हावं. आणि तो तिच्याकडून वचन घेतो, तेही त्याच डोहाच्या पाण्याची शपथ घेऊन. आणि ज्या क्षणी कमळावती पाण्यात हात बुडवून वचन देते त्या क्षणी डोहाचं पांढरं शुभ्र पाणी काळं ठिक्कर पडतं. हो, आणि हे जे पाणी काळं होणं आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. ते का? कारण आपल्या स्थानिक श्रद्धेनुसार पाणी हे केवळ एक तत्व नाही, तर ते साक्षी आहे, एक जिवंत अस्तित्व आहे. अच्छा. जेव्हा कमळावती वचन देते तेव्हा ती फक्त तबलजीला नाही, तर त्या पाण्याला, त्या निसर्गाला साक्षी ठेवून वचन देते. म्हणून निसर्ग स्वतःच त्या पापाची पहिली साक्ष देतो. वा, म्हणजे निसर्गच पहिला न्यायाधीश बनतो. अगदी. मग पुढे काय होतं? शेवटच्या दिवशी कार्यक्रमात सगळा गोंधळ उडतो नाही का? अगदी तसंच. जिथे मानवीय भावना गुंततात तिथे कलेचा तोल सुटतोच. कमळावती आणि तबलजी दोघंही एकमेकांच्या विचारात हरवलेले असतात. हो, दोघांच्या मनात द्वंद्व सुरू असतं आणि त्याचा परिणाम कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडतो. कमळावतीचा ठेका चुकतो, तिच्या पायातले चाळं तुटतात आणि तबलजीच्या हातून तबला फुटतो. आणि हे सगळं पाहून देवांची धुंदी उतरते. ते संतापतात आणि इंद्राचा दरबार सोडून निघून जातात. इंद्राचं 33 कोटी देवांचा राजा बनण्याचं स्वप्न तो प्रचंड क्रोधित होतो आणि आपल्या अपयशाचं खापर तो त्या अप्सरांवर फोडतो. तो त्यांना शाप देतो की तुमचं सौंदर्य नष्ट होईल आणि तुम्ही 12 वर्षे रौरवात म्हणजे नरकात जाऊन पडाल.
हो, आणि शाप ऐकताच त्या सुंदर अप्सरा काळ्या ठिक्कर पडून भेसूर दिसू लागतात. म्हणजे या सगळ्याला इंद्र जबाबदार होता. स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने हे घडवून आणलं. आणि शिक्षा मात्र त्या बिचाऱ्या अप्सरांना. हो, वरवर पाहता तर तसंच दिसतं. हो. पण आपण देव्यांच्या भूमिकेकडेही दुर्लक्ष नाही करू शकत. खरंय. त्यांनी आपल्या पतींना परत मिळवण्यासाठी एका निरपराध कलाकाराच्या मनाशी खेळ केला. चूक कोणा एकाची नाही, तर सत्तेच्या आणि नात्यांच्या खेळात अडकलेल्या प्रत्येकाची आहे. आणि इंद्राने तब्बलजीलाही शाप दिला. हो, की तू 12 वर्ष हत्तीच्या शेणातला किडा बनून राहशील. पण तेव्हाच तिथे नारद मुनी येतात. हो, आणि सगळी खरी हकीकत सांगतात. इंद्राला पश्चाताप होतो. पण दिलेला शाप तर मागे घेता येत नाही. नाही, म्हणून तो त्यांना उशाप देतो. आणि ही उशाप ही जी संकल्पना आहे ना, ती भारतीय कथांमध्ये खूप महत्वाची आहे. कशी? ती सांगते की कोणतीही चूक कायमस्वरूपी नसते, प्रायश्चित्ताला किंवा सुधारणेला नेहमीच वाव असतो. म्हणजे शाप हा शेवट नाही. तर एक नव्या प्रवासाची सुरुवात असू शकते. आणि ती नवी सुरुवात म्हणजे त्यांचा पृथ्वीवरचा जन्म. उशाप असा असतो की 12 वर्षानंतर त्या 7 अप्सरा एका नेसंतान शिवभक्ताच्या घरी 7 मुली म्हणून जन्म घेतील. आणि तो तबलजी एका विधवेच्या पोटी त्यांचा भाऊ म्हणून जन्माला येईल. तेव्हापासून त्यांना साथी आसरा म्हणून ओळखले जाईल. इथून कथेचा दुसरा आणि अधिक महत्वाचा भाग सुरू होतो. अगदी. तर शापानुसार 12 वर्षानंतर त्या 7 बहिणी एका वांझोट्या शिवभक्ताच्या घरी जन्म घेतात आणि मोठ्या झाल्यावर रत्नागिरीच्या एका पाटलाच्या 7 मुलांची त्यांचं लग्न होतं. आणि दुसरीकडे तो तबलजी आळशी अवधूत या नावाने एका धनगरीण बाईच्या पोटी जन्माला येतो. जिला त्याच पाटलाने बहीण म्हणून आश्रय दिलेला असतो. आणि हा जो आळशी अवधूत आहे ना, तो पुढे जाऊन एक महत्वाचं ग्रामदैवत किंवा रखवालदार दैवत बनणार आहे. अच्छा. या कथांमध्ये असं नेहमी होतं की जी पात्र थोडी वेगळी, समाजाच्या चौकटीत न बसणारी असतात, त्यांच्यातच अद्भुत शक्ती असते. पण इंद्राचा द्वेष अजून संपलेला नसतो. नाही, अजिबात नाही. नारद मुनी पुन्हा एकदा इंद्राकडे जाऊन त्याला सांगतात की अरे, तू ज्यांना स्वर्गातून हाकलून दिलं त्या बघ पृथ्वीवर पाटलाच्या वाड्यात कसा उजेड पाडत आहेत. आणि हे ऐकून इंद्र पुन्हा एकदा डाव रचतो. सत्तेची नशा अशीच असते. तो शंकरावर रुसलेल्या गंगेला पृथ्वीवर दुष्काळ निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करतो. तो गंगेला सांगतो की तू पृथ्वीवरचं सगळं पाणी आटव आणि पाटलाच्या 7 सुनांचा बळी माग. म्हणजे माझंही काम होईल आणि शंकरालाही तुझी दखल घ्यावी लागेल. हो, एकाच दगडात 2 पक्षी. मग गंगा तेच करते. ती पृथ्वीवरचं सगळं पाणी आटवते आणि पाटलाकडे त्याच्या 7 सुनांच्या बळीची मागणी करते. आणि हे ऐकून गावकरी पाटलालाच दोषी ठरून मारहाण करतात. इथे त्या 7 बहिणींचा खरा प्रवास सुरू होतो. त्यांना कळतं की त्यांच्यामुळे त्यांच्या सासरच्यांवर आणि संपूर्ण गावावर संकट आलंय. आणि तेव्हा ते एक अविश्वसनीय निर्णय घेतात. हे ऐकून अंगावर काटा येतो. म्हणजे ज्यांना नुकतंच शापातून आयुष्य मिळालं, हो. त्या लगेच दुसऱ्यांसाठी तेच आयुष्य पणाला लावायला तयार झाल्या. केवढा मोठा त्याग आहे हा. बरोबर. त्या म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आत्मबलिदानातून देवत्व मिळवण्याचा हा प्रवास इथून सुरू होतो. मग त्या 7ही बहिणी चांगला स्वयंपाक करतात, सुवासिनीचा शृंगार करतात आणि आपला भाऊ आळशी अवधूत याला गाडी जुंपायला सांगतात. तो त्यांना नदीकिनारी घेऊन जातो आणि तिथे झोपी जातो. आणि त्या एक एक करून स्वतःला गंगेला अर्पण करतात. जेव्हा आळशी अवधूत जागा होतो तेव्हा त्याला बहिणी दिसत नाहीत. तो क्षणाचाही विचार न करता नदीत उडी मारतो आणि थेट पाताळात पोहोचतो. अच्छा. तिथे एका महालात गंगा नदीने त्याच्या 7 बहिणींना कोंडून ठेवलेलं असतं. तो आपल्या वेताच्या छडीने कुलूप तोडतो आणि त्यांना परत घेऊन येतो. म्हणजे त्याच्यातल्या दैवी शक्तीचं हे पहिलं दर्शन होतं. हो, पण गंगा हे पाहून अजूनच चिडते आणि पुन्हा जलप्रलय करते. पाणी पाटलाच्या वाड्यापर्यंत पोहोचतं. आणि तेव्हा गावाचं रक्षण करण्यासाठी त्या 7 बहिणी आणि त्यांचा भाऊ स्वेच्छेने पाण्यात जातात. ते म्हणतात, आमचा बळी घेतल्याशिवाय तुझा कोप थांबणार नाही, तर घे आमचा बळी. हा त्यांच्या त्यागाचा सर्वोच्च क्षण असतो. आणि मग गंगा त्यांना थेट कैलासावर महादेवाकडे घेऊन जाते. हो, तिथे महादेवाला इंद्राचा सगळा डाव कळतो. ते गंगेला तिची चूक समजावून सांगतात. ते म्हणतात, अगं तू जीवनदायिनी, तूच जर भक्तांचे जीव घ्यायला लागलीस तर कसं होईल. गंगेला तुझी चूक कळते. आणि ती प्रसन्न होऊन त्या 7 बहिणींना आशीर्वाद देते की जिथे जिथे पाणी असेल, तलाव, विहीर, नदी, डोह, तिथे तिथे तुम्ही साती आसरा म्हणून राहाल. म्हणजे त्या पाण्याच्या संरक्षक देवता बनतात. अगदी. आणि आळशी अवधूतचं काय? आळशी अवधूत झोटिंग किंवा मसोबा
म्हणून ओळखला जाईल आणि तो पाण्याच्या बाहेर राहून, काठावर उभा राहून आपल्या बहिणींचं रक्षण करेल. म्हणूनच आजही कोकणात अनेक पाणवठ्यांजवळ आसरा आणि काठावर झोटिंग किंवा मसोबा यांची देवळं एकत्र दिसतात. हो, बहीण भावाचं नातं इथे देवत्वाच्या पातळीवर गेलंय. आणि त्यांना 2 प्रकारचे मान मिळतात असंही या स्रोतांमध्ये म्हटलं आहे, सुवासिनीचा आणि कुमारिकेचा. हे थोडं समजावून सांगाल का? हो, त्यांचं लग्न झालं होतं म्हणून त्यांना सुवासिनीचा मान. त्यामुळे त्यांच्या नैवेद्यात पुरणपोळी, साडीचोळी असे गोड आणि सात्विक पदार्थ असतात. अच्छा. पण त्यांनी अकाली म्हणजे कुमारवयातच देहत्याग केला म्हणून त्यांना कुमारिकेचाही मान दिला जातो. तर झोटिंग जो धनगणनेच्या पोटी जन्माला, त्याला बळीचा म्हणजे बोकड कोंबड्याचा मान दिला जातो. हे त्यांच्या मूळ सामाजिक पार्श्वभूमीचं प्रतीक आहे. अगदी. म्हणजे ही कथा आपल्याला सांगते की साती असऱ्या या दुष्ट आत्म्या नाहीत, नाही, अजिबात नाही. ज्या लोकांना पाण्यात ओढतात तशा. उलट ज्यांनी लोकांच्या भल्यासाठी आत्मबलिदान दिलं त्या संरक्षक देवता आहेत. अगदी बरोबर. ही कथा लोकांच्या मनातील भीती दूर करून श्रद्धेची स्थापना करते. ती सांगते की त्यांना घाबरायचं नाही, तर त्यांचा आदर करायचा आहे. कारण त्या पाण्याच्या रक्षणकर्त्या आहेत. हो. तर एका अप्सरेच्या वचनापासून सुरू झालेली ही कहाणी आत्मबलिदान आणि देवत्वाच्या सन्मानापर्यंत पोचते. स्वर्गातलं राजकारण कसं मानवी जीवनावर परिणाम करतं हे यातून अगदी स्पष्ट होतं. या कथेतून एक फार महत्वाची गोष्ट समोर येते. कोणती? ज्यांना आपण अनेकदा भूत, प्रेत किंवा अज्ञात शक्ती समजून घाबरतो, त्यांच्या मागे त्यागाची, रक्षणाची आणि करुणेची एक मोठी कहाणी असू शकते. खरंय. साती आसरा या पाण्याचं रक्षण करणाऱ्या देवता आहेत, माणसांना त्रास देणाऱ्या नाहीत. आजच्या या चर्चेनंतर एक विचार मनात येतो की अशा लोककथा एखाद्या समाजाचा त्यांच्या नैसर्गिक परिसराशी, जसे की नद्या, तलाव यांच्याशी असलेलं नातं कशाप्रकारे आकार देत असतील. त्या केवळ कथा नाहीत तर निसर्गासोबत कसं जगायचं हे शिकवणारे नैतिक धडे आहेत. बरोबर. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.